भारतामध्ये क्रिसमस सेलिब्रेशनची खरी मजा असते ती गोव्यामध्ये. गोव्यातल्या वेगवेगळ्या चर्चेसमध्ये अतिशय सुंदर डेकोरेशन आणि त्याचबरोबर खूप लोकांच्या सोबतीने क्रिसमस साजरा केला जातो. शिवाय या दिवसांमध्ये काही पोर्तुगीज प्रभाव असलेल्या अत्यंत पारंपरिक अशा रेसिपीज सुद्धा खायला मिळतात. म्हणून क्रिसमसची तयारी करताना आम्ही तुमच्यासाठी अशीच एक गोवन रेसिपी घेऊन आलोय, चिकन कॅफ्रेल. नमस्कार, मी सोलदी गोवा हॉटेलचा एक्झिक्युटिव्ह शेफ प्रशांत कासार आणि आम्ही आज बनवणार आहे चिकन काफ्रियल, जी गोव्याची पारंपरिक डिश आहे. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य: कोथिंबीर, पुदिना, मीठ, जिरं, चॉप लसूण, थोडंसं जिंजर, खडा मसाला थोडा थोडा, त्याच्यानंतर ग्रीन चिलीज, ओनियन, हे आहे कोकोनट व्हिनेगर आणि चिकन. त्यासाठी इन्ग्रेडियंट्स: कोथिंबीर थोडी, मग थोडी पुदिना, ग्रीन चिली तुम्हाला जशी स्पायसी पाहिजे तशी तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर चॉप लसूण, थोडंसं आलं, त्याच्यानंतर थोडा खडा मसाला, स्टारनेस, हिरवी वेलची, लवंग आणि दालचिनी. आणि हा मसाला कोकोनट व्हिनेगरमध्ये पिसायचा आहे आपल्याला, एकदम फाईन पेस्ट. मी हा मसाला ऑलरेडी पिसून ठेवलेला आहे, पेस्ट केलेली आहे त्याची, एकदम फाईन आहे. तो आता आम्ही चिकनला मॅरिनेशन करू. मॅरिनेशनसाठी थोडंसं मीठ आणि हा काफ्रियल मसाला. तर थोडंसं मॅरिनेशन हे झालं आहे आपलं चिकन मॅरिनेट. तर आता पुढची कृती, त्याच्यासाठी आपल्याला लागलं आहे थोडंसं तेल. आज आम्ही बनवणार आहे चिकन काफ्रियल. मग आता टाकू आपण थोडासा ओनियन आणि थोडीशी चॉप लसूण. ते करायचं आहे फ्राय. ॲक्च्युली चिकन काफ्रियल तुम्ही विथ बोन पण बनवू शकतात आणि बोनलेस पण बनवू शकतात. विथ बोनची जरा टेस्ट चांगली येते. आपल्याला कांदा लालसर करून घ्यायचा आहे. कांदा आपला झालेला आहे. आता टाकू त्याच्यात आपण मॅरिनेट केलेलं चिकन. थोडंसं रोस्ट, थोडासा काफ्रियल मसाला. परत जर आपल्याला राईस बरोबर खायचं असेल तर आपण थोडी ग्रेव्ही वाढवू शकतो. जर चपाती किंवा गोवन ब्रेड याच्यासाठी जर खायचं असेल तर थिक, आणि जर स्टार्टर हवा असेल तर एकदम ड्राय. थोडंसं मीठ चवीनुसार, थोडीशी साखर. तर हे आम्ही 10 ते 15 मिनटं शिजवायचं आहे. हे रेडी आहे आपला चिकन काफ्रियल, रेडी टू सर्व. आता करतो प्लेटिंग. थोडीशी गार्निशिंग. ते आपला झालं चिकन काफ्रियल.